मंदिर. मित्रांनो, आज आम्ही आलो सप्तशृंगी माता नाशिक या ठिकाणी. तर आज आम्ही मातेचं दर्शन करण्यासाठी झालो. तुम्हाला रोपवेची सोय दिली गेलेली आहे. रोपवेने पण तुम्ही जाऊ शकता. रोपवे आहे, परत तिकडे तुम्हाला मंदिरासमोर सप्तशृंगी मातेचं जे मंदिर आहे, मंदिराचं तुम्ही दर्शन करू, मातेचं तुम्ही दर्शन करू शकता. सप्तशृंगी माता नवसाला पावलेली देवी आहे. समोर जे मंदिर आहे, तुम्ही ज्याला पण दर्शन करा तुम्ही येऊ शकता. रोपवेची सोय बघा, जाऊया आतमध्ये. वरती पुन्हा सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे, पुन्हा एक्सप्लोअर करूया. आपण व्हिडिओच्या मध्ये दाखवून देतो. त्या व्हिडिओला सुरुवात करूया. पावणारी देवी आहे, तुम्ही बघू शकता. इकडे तुम्ही हे इंटरेस्ट आहे, या इंटरेस्टमध्ये आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तिकडून इकडून आतमध्ये इकडून समोर शिड्या आहेत, वर शिड्या चढून वर जायचं आहे. सप्तशृंगी मातेमध्ये त्यांना 18 भुजा आहे. 18 भुजा म्हणजे 18 हात. त्यांच्या हातामध्ये वेगवेगळे शस्त्र असतात. तर आपण पुढे जाऊया, पूर्ण बघूया मंदिर, पुढे मंदिर एक्सप्लोअर करूया. हां, तर त्याला आपण वरती मंदिरावर जाऊया. समोर इकडे बघू, इकडे तुम्हाला दिवाबत्ती सगळी तुम्ही अगरबत्तीकडे लावतात. वरी मातेचं मंदिर आहे. आपण सप्तशृंगी मातेचं दर्शन करूया. पूर्ण वरी जाऊया. इथून पुन्हा समोरून शिडी आहे. इथून ही पूर्ण अशी शिडी आहे. शिडीवर पूर्ण चढत जावं लागते. इथे पहिलं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं इकडं मंदिर आहे. इथं दर्शनासाठी जाऊ, तुम्ही दर्शन घेऊ शकतात. आजची इकडून पूर्ण तुम्ही दर्शनासाठी भक्त बघू शकता. कसं तर पूर्ण वरून मरते मंदिर आहे. पुढे तुम्हाला शिडीने पूर्ण इकडे जावं लागते. सप्तशृंगी माता म्हणजे नवसाला पावणारी ही देवी आहे. हिला 18 भुजा आहे, म्हणजे 18 हात आहेत. ते बघू इथं पूर्ण भक्त इथं लांब ठिकाणून भक्त दर्शनासाठी या ठिकाणी येतात. मावशी, कुठून आले तुम्ही दर्शनाला? गावावरून? गावरीवरून आले. डोंगराचे तुम्ही दृश्य बघतात हे दृश्य जेव्हा त्या राक्षसांचं युद्ध चालू होतं तेव्हा देवी हे डोंगर फोडून इकडं आली होती. देवी तेव्हा त्या देवीची स्थापना 1000 वर्षाच्या पण वरती झालं देवीची स्थापना होऊन इकडं. ते समोरचं तुम्ही दृश्य पाहू शकतात. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही आता आपण मंदिराच्या फार जवळ आलेलं आहे. हे डोंगर बघू शकतात तुम्ही. इथं तुम्ही डोंगर बघू शकता. इथं जवळच मंदिर आहे. आता 5 मिनिटावर इकडून समोर तुम्हाला मंदिर दिसते. बघा, या डोंगराला चिपकून मंदिर आहे. सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. बघा, सप्तशृंगी मातेचं जे मंदिर बघू शकता तिकडे समोरच आहे. आम्ही फार जवळ आलेलो आहे. आणि अनेक भक्त इथून आम्ही शिडीने जातो. आणि अनेक भक्त लोक बघू शकतात लांबून इकडे दर्शनासाठी येतात. पूर्ण असे भक्ती दर्शनासाठी दरवर्षी येतात. ही देवी नवसाला पावणारी देवी आहे. तर आपण पुढे जाऊया. इथं मंदिरच्या नंतर इंटरेस्ट आहे. हा बोर्ड आहे मंदिरचा. याच्या सगळी सूचना दिली गेलेली आहे. इथून किती भक्त इथं दर्शनाला आलेले आहे की इथे थकलेले आहेत. तर पूर्ण उंच जे गड आहे पुढे डोंगराच्या वरी आहे. इकडलं तुम्ही जे बाहेरचा क्राऊड आहे ते तुम्ही क्राऊड पण बघू शकतात. इथलं लोकेशन किती सुंदर आहे. जवळ सप्तशृंगी माताचं युद्ध चालू होता. तर सप्तशृंगी मातेने तिथून डोंगर तोडून या डोंगराला देवी आली होती. 1000 वर्षपूर्व वरती झाले की देवीची स्थापना होऊन इकडं. किती भक्त इकडं दर्शनाला आलेले आहेत. ते तुम्हाला रोपट्याने यायचं असेल तर तुम्ही रोपट्याने पण येतात. रोपट्याने यायचं ऑप्शन आहे. आपण तिकडे बाहेर जाऊन जातो. तुम्हाला इथं फिलहाल काम चालू आहे. भक्त पण इकडे होते, ते गेले. रामाचे भक्त ते राम मंदिर इकडे तुम्ही बघू शकता. इथे रामाची मूर्ती आहे. तिथे रामाचे भक्त पण आले होते इकडे.
इथं बघू शकता सगळे भक्त दर्शनासाठी आलेले आहेत. इथलाही बरं हा बघा रामाचा प्युअर भक्त आहे रामाचा बघा असा बघायला लागलाय. तिकडे आम्ही आता देवीच्या दर्शनाला आम्ही जवळच आलेलो आहे. पुढे देवी आहे. आता आम्ही सगळे दर्शनाला आलो. पूर्ण लाईन लागलेली आहे पूर्ण दर्शनासाठी. तर तुम्ही क्राऊड बघू शकता इकडला. आता दर्शन करूया थोड्याच वेळात. मला बघू शकतात की इथं पूर्ण भक्तांची त्या लाईन लागलेली आहे. लांबून लांबून भक्तीकडे दर्शनासाठी येतात तिकडं. इथे तुम्ही क्राऊड बघू शकतात किती सारे इथं भक्त आहेत इथं. मातेचे पूर्ण दर्शन तिथे भक्त दर्शन आलेले बघू शकता तुम्ही. तुम्ही बघतात इथे भक्त दर्शनासाठी आलेले आहे. इकडे पूर्ण लाईन लागलेली आहे पूर्ण भक्तांची. लांब लांब ठिकाणून भक्त इथं दर्शनाला येतात तुम्ही सगळे. इथं बघू शकतात किती सारे भक्तांची लाईन लागलेली. सक्षी तुम्ही मातामध्ये नवसाला पावणारी देवी आहे. तर तुम्ही पुन्हा दत्तगुरूचा फोटो आहे झाडाला. तर दत्तगुरूची एक मूर्ती आहे. देव आहे ते पूर्ण. ते पुन्हा दत्तगुरूची मूर्ती आहे. दत्तगुरूची पाया पडून एकदा देवी अंगात आलेली आहे. देवी अंगात आलेली आहे पूर्ण. इथे बघू शकता किती भक्तांची गर्दी झालेली आहे दर्शनासाठी. तुम्ही इथे भरपूर गर्दी झालेली आहे. सप्तशृंगी माता आतमध्ये तुळशीच्या सप्तशृंगी मातेची इथे प्रतिमा येते मूर्ती होते. किती भक्त दर्शनासाठी लाईन झालेली आहे इकडं. तुम्ही माताचा आपण पुढे दर्शन करूया. पब्लिक आलेली आहे प्रदर्शनासाठी. सप्तशृंगी माता की अरे चला आता बघू शकता पुन्हा भक्त किती दर्शन आता मी पूर्ण शेमलेलो आहे. इथे गर्दी बघा किती आहे. पहिली बार गर्दी भरपूर आहे इकडं दर्शनाला. आता लाईन पुढे लावून मातेचं दर्शन झालेलं आहे. सगळे भक्त दर्शनासाठी आलेले आहे. लांबून लांबून भक्त येतात. पूर्ण भक्ताच्या दर्शनाला आलेला बघू शकता तुम्ही. माता आहे तर मातेचं दर्शन होते. माते आपण त्या मातेचं दर्शन करूयात. मला किती सारे भक्त लोक दर्शनाला आलेले आहेत. चला किती भक्त बघू शकते दर्शनाला. आपल्याला दर्शन भेटणारच आहे. मातेचे फार जवळ आलेलं आहे. सप्तशृंगी माते की सप्तशृंगी आई की. चला मातेचं आपल्याला थोडं दर्शन होणार आहे. दर्शन होणार आपल्याला थोड्या थोड्यात आता. सप्तशृंगी माते की जय. उसे दर्शन घेऊ शकता. सप्तशृंगी मातेचं तुम्ही दर्शन घेऊ शकता.
हा झालं झालं पायाचं पडून दे पायाचं पडून दे असं असं दर्शन असते पाया तर प्रॉपर पडलं पाहिजे पाया हा चालेल हा करतो मातेला बकऱ्याचे बली देण्यासाठी चाललेले इकडे समोर समोर बघू शकतात की इथं पूर्ण वाजव गाजत चालले मंदिर आहे तुम्ही बघू शकता तिथं रोपट्याची सोय केली गेलेली आहे तुम्ही तिथून रोपट्याने पण जाऊ शकतात आणि डायरेक्ट मंदिर तिथं शिडीने पण तुम्ही जाऊ शकतात एका साईडून तुम्ही शिडीने जायचं एका साईडून खाली उतरते सीन आहे पूर्ण पूर्ण ते सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे मंदिर बघू शकता किती सुंदर दिसते तुम्ही इकडं कुंड बघू शकला आणि हा कुंड आहे ना हा खास करून डोंगराच्या वरती आहे आणि तिथून कुठून पाणी येतं कसं पाणी येतं आतापर्यंत कुणालाही माहिती नाही इथं पूर्ण धरणाचं पाणी येतं पूर्ण ते तुम्ही पूर्ण ते क्राउड बघू शकता तुम्ही पूर्ण इकडं पूर्ण बघू शकता हा कुंड हा तो डोंगराच्या वरती आहे सामान्य तुम्हाला पाहिजे असेल इकडे सगळं भेटणार तुम्हाला लाईनीत ते बघू शकतात पुन्हा परसाद इकडे तुम्हाला परसाद पाहिजे तिथं लाईन तिथं लाईन कितना ते तुम्हाला वटीचं सामान पाहिजे साड्या बिड्या पाहिजे असेल तुम्हाला इकडे सगळं अवेलेबल आहे 100ला 200 तुम्हाला साड्या बिड्या पाहिजे वट्या बिड्या पाहिजे सगळं भेटून तुम्हाला इथं लाईनीत पूर्ण क्राउड बघू शकता तुम्ही तर पूर्ण मार्केट आहे तुम्हाला तर तुम्ही पुन्हा मार्केट आहे इथं मला जे सामान पाहिजे असेल वटीचं सामान पाहिजे असेल समोरची दरी बघू शकता दरीची किती फट आहे त्या दरी बघू शकता खोल आहे इकडं तर बघू शकता इकडला तुम्ही फ्रॉड बघू शकतात इथून पूर्ण ही दरी आहे ते घाट बघू शकता तुम्ही हा पूर्ण घाट आहे बघू शकतात की ती मागील जी घटना घडली होती जे देवीच्या दर्शनासाठी जात असताना गाडी तिकडे दुर्घटना होती काही 6 लोक तिकडे घटनेत मेले होते ते जो स्पॉट आहे तो स्पॉट दाखवतो तुम्हाला समोर स्पॉट होते समोर गाड्या उभ्या आहेत तिकडे जी घटना घडली त्या तिकडून त्या दरीमध्ये ती गाडी पडली होती तर बघू शकता जे हा जो घटनाचा स्पॉट आहे या ठिकाणी जी घटना घडली होती या तिकडून दरीमध्ये एक कार खाली पडली त्यांचा त्या 6 लोकांचा मृत्यू झाला होता हाच तो स्पॉट आहे समोर बघू शकता ते मध्ये गाड्या लागल्यात इथून ती दरीमध्ये गाडी पडली होती ही ती जागा आहे तिकडून कार खाली किती खौल दर्या बघू शकता तुम्ही